नमस्कार. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि संघटना पत्रकार प्रतिनिधी. आज पगार पुनर्निर्धारित करण्याकरता आज बैठक होती. आज नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्डामध्ये मला यायला उशीर झाला, परंतु आमचे नागपूर जिल्हा सचिव दीपकजी गाडवे हे बैठकीला उपस्थित होते आणि संघटनेचे काही पदाधिकारी व सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, काय सकारात्मक चर्चा झाली, काय झाली, आपण जाणून घेऊ आपले दीपकजी गाडवे नागपूर जिल्हा सचिव यांच्याकडून. तर आपल्या बैठकीमध्ये तिथं काय काय निर्णय झाला, काय सकारात्मक चर्चा झाली का काय झाली, मी थोडक्यात. मी नागपूर जिल्हा त्याची न्याय संघटना जे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर प्रकटन दिलं होतं पगारवाढीबाबत. त्याबाबतची आज बैठक आयोजित केलेली होती मंडळामध्ये. त्याच्यामध्ये संघटना प्रतिनिधींना तसेच कारखाना मालकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये आमच्या संघटनेमार्फत, न्याय संघटना आपल्या संघटनेमार्फत पगारवाढीवर आक्षेप घेण्यात आलेला होता. कारण जी नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जी पगारवाढ दिलेली होती ही अत्यल्प वाढ होती. त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनादरम्यान आपल्याला न्याय संघटनेमार्फत जे काही हे करण्यात आलं, त्यामागे आम्ही जे आपल्या मूळ वेतनामध्ये आपल्या मंडळाने पगारवाढ दिलेली होती 1350 रुपयाची, तर ही अत्यल्प वाढ होती. आणि 2019 पासून आपल्या ज्या भत्त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. जेव्हा 200 रुपये भत्ते वाढ होती तेव्हा 2019 मध्ये 600 रुपये ही करण्यात आलेली होती, वाढ करण्यात आलेली होती. ती आता 6 वर्ष पूर्ण झाले त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नव्हती. म्हणून आपल्या संघटनेमार्फत त्या भत्त्यांमध्ये शैक्षणिक भत्ता आहे, धुलाई भत्ता आणि पेट्रोल अलाउन्सेस आहे. याच्यामध्ये 1500 रुपये आणि धुलाई भत्त्यामध्ये 600 रुपयाची वाढ ही आपल्या संघटनेमार्फत मागण्यात आली. या मागणीला आस्थापनेचा पण दुजोरा होता आणि आपले मंडळाचे अध्यक्ष साहेब यांनी पण सहमती दर्शवून हा अहवाल शासनाला पाठवू आणि शासनाकडून दोन्ही पक्षांना परवडेल किंवा महागाईच्या हिशोबाने जे वाढ देता येईल असं त्यांनी आपल्याला शासनाला पाठवू म्हणून आपल्याला आश्वासन दिलेले आहे. आणि ही पगारवाढ चांगली करण्यात येईल हे सुद्धा आश्वासन आपल्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला दिलेले आहे. तरी चांगल्यात चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवून आहोत. आणि एवढे बोलून मी पाहिजे नेमकं या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.